महापालिकेचे निकाल जे आहेत ते वेगाने पुढे येत आहेत आणि आपण बघतोय की 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली दिसते. मुंबई महापालिका देखील भाजप म्हणजे महायुतीकडे जाताना दिसते आणि आतापर्यंतचे जे कल येत आहेत, जे एक्झिट पोल ज्या प्रकारे आपण सिद्धेश दाखवत होतो त्याच्या जवळपास जाणारे कल आहेत. तुझं आतापर्यंतचे निकाल जे आहेत त्याचं विश्लेषण काय? तू म्हणालास तसं जसा एक्झिट पोल आलेला होता सर्वसाधारणपणे त्या पद्धतीचेच आकडे बघायला मिळत आहेत. 131 ते 136 किंवा 140च्या आसपासपर्यंत महायुती जाईल असं BMC मध्ये दिसत होतं. आता 120चा आकडा पार केलेला आहे महायुतीने आणि असं दिसतंय की बहुमताच्या दिशेने वाटचाल होते की काय. आणि त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अजून पूर्ण 227 कल आलेले नाहीये. 213 कलांचेच हे आकडे निश्चितपणे. पण यामध्ये अजून एक गोष्ट काय समजून घ्यायला लागेल की अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये अंतिम निकाल राखून ठेवण्यात आले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण 227च्या 27 जागांचा निकाल आजच येईल की नाही हे पण काय, याच्यावरती पण काय शाश्वती नाही. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाजप मोठा भाऊ महापालिकेमध्ये होताना बघायला मिळतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिंदेंपेक्षा ठाकरेंच्या जागा ज्या आहेत BMC मधल्या त्या देखील वाढल्याचं बघायला मिळत आहे. दुसरं एक की जरी सगळेच्या सगळे कल आलेले नसले तरी देखील मनसेच्या जागा किती येतील, दोन अंकी आकडा तरी गाठता येईल का राज ठाकरेंना, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंच्या सभा झालेल्या होत्या त्यांचा परिणाम किती राहिला, हा खरं तर प्रश्न आतापर्यंत आलेल्या कलांमधनं मला तरी पडलेला आहे. बिलकुल. आणि एक जर आपण बघायला गेलं सिद्धेश की तू पण ॲग्री करशील की जे 87 जागांची चर्चा होती की ज्या एक प्रकारे शिवसेना वर्सेस UBT म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे ज्या 87 जागा होत्या तिथे कुठे ना कुठे आत्तापर्यंतच्या कलांबद्दलच आम्ही बोलतो, हे निकाल नाही आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी, त्या कलांमध्ये तरी UBTनं आघाडी घेतल्याचं दिसतं. हां, निश्चितपणे UBTनं जे काही केलंय ते गेनच केलंय. म्हणजे जरी ते अपेक्षा इतके त्यांचे आकडे जरी झालेले नसले तरी देखील शिवसेना फुटल्यानंतर, एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर मुंबईमध्ये ठाकरेंचं अस्तित्व काय होतं, किती नगरसेवक त्यांचे शिंदेंकडे परत गेलेले होते आणि त्याच्यानंतर आता ज्या पद्धतीनं ठाकरे पुन्हा एकदा रिवाईव्ह होताना आपल्याला मुंबईमध्ये दिसत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे जो आकडा त्यांनी गाठलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे असं म्हणायला लागेल. कारण त्यांच्याकडे हरण्यासारखं काहीच नव्हतं, त्यांनी जे काही केलेलं आहे ते गेनच केलेलं आहे हे म्हणायला लागेल. आणि त्या पार्श्वभूमीवरती हा ठाकरेंसाठी पराभव नसला, विजयही नसला तरी त्यांच्यासाठी एक दिलासादायक आकडा निश्चितपणे असेल. यातना त्यांना एक नवी उभारी मिळेल का, तर निश्चितपणे मिळेल अर्थात. पण त्यामध्ये त्यांच्याकडनं अनेक चुका देखील झाल्याचं विश्लेषण करता येऊ शकेल. युती करायला उशीर झाला का, ठाकरे बंधू आधीच एकत्र आले असते तर कदाचित हा आकडा वेगळा असला असता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मराठीचा मुद्दा जो आहे तो कितपत लोकांना पटलेला आहे किंवा नाही पटलेला, हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण एक आहे की उद्धव ठाकरेंनी दिलेली फाईट जी आहे तिची चर्चा या निवडणुकीच्या निकालानंतर होत राहील. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो सध्या तरी की ज्या ठाकरे ब्रँड वाचवण्याची गोष्ट चालू होती की हा ब्रँड टिकला पाहिजे, त्यासाठी दोघं भाऊ एकत्र आले होते. तो 100% प्रयत्न पूर्ण झाला की नाही हे कळायला आपल्याला संध्याकाळ वाजेल. पण ॲटलिस्ट त्यांनी त्याच्यातला प्राण जो आहे, श्वास जो आहे तो जिवंत ठेवला. म्हणजे ठाकरेंना तुम्ही व्हॅनिश नाही करू शकत, हे आत्तापर्यंतच्या कलांमधनं तरी दिसतंय. आणि तुम्ही एकदम मुंबईपासून ठाकरेंना वेगळं करायचं आहे किंवा मुंबईमधनं शिवसेना वेगळी करायची आहे, हे जर का समीकरण जर का आलं चर्चेमध्ये तर मग काय होतं तेही दाखवणाऱ्या थोड्याफार प्रमाणामध्ये हा निकाल आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीने भाजप वाढलेली आहे ती वाढलेली जरी असली तरी त्याच्या बरोबरीने त्यांचे विरोधक जे आहेत ते देखील तितक्याच प्रमाणामध्ये शून्यातून त्यांनी खूप काही गेन केलेलं असं म्हणता येईल. अमित, बिलकुल. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की महापालिकांचा खास करून मुंबईच्या ज्या निकालांकडे आपण नजर लावून ठेवली होती आणि आपण पण जे काही एक्झिट पोल केले त्याच्या जवळपास जाणारी आकडेवारी आपल्याला सध्या दिसते. याचं जर आपण एक प्रकारे म्हटलं की सार काढायचा असेल सध्या कलांचा सार, तर 1, 2, 3 पॉईंट काय सांगशील? भाजप जशी देशात वाढली, राज्यात वाढली, तोच परिणाम जवळपास 29 पैकी बहुतांश नगरपालिकांमध्ये दिसतोय. नंबर 1. बिलकुल. नंबर 2, भाजपासोबत असलेले जे पक्ष आहेत त्यांचं काय झालंय हा प्रश्न देखील या निमित्ताने महत्त्वाचा ठरेल. कारण मुंबईसोबत जर का पुणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड या किंवा अन्य पालिकांचाही विचार जर का आपण करायला गेलो तर सोबत असलेले जे मित्रपक्ष आहेत जे राज्यात त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहेत त्यांचं काय झालंय हा देखील प्रश्न पर्यायानं येईल. नंबर 2चा मुद्दा. आणि नंबर 3चा मुद्दा की ज्या विकासाच्या मुद्द्यावरती भाजपनं हे सगळं पालिकांचं राजकारण किंवा त्यांचं नरेशन सेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलही काय म्हणतात खूप
मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होईल. म्हणजे मराठी माणूस, परप्रांतीय आणि विकासाचा मुद्दा असे 3 मुद्दे जर का आपण पाहिले तर त्यामध्ये भाजपनं मांडलेला मुद्दा पटतोय का? आकड्यांवरनं असं दिसतंय की तो पटतोय. आणि त्याच्यानंतर जर का निकाल आणखी काही वेगळे आले तर मग गोष्ट वेगळी आहे. पण आत्तापुरतं तरी असं म्हणता येईल आपल्याला की जे मुद्दे निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसले त्याच्यामध्ये भाजपचा मुद्दा जो होता त्याला लोकांनी साथ दिली आहे असं तुर्तास आलेल्या आकड्यांवरनं तरी दिसतंय. बिलकुल अगदी मोजक्या आणि परफेक्ट शब्दात सिद्धेशने आपल्यासाठी समअप केलेला आहे.